The topic, name of our today's topic is dedication towards your duty and work. What exactly means dedication? आता मला काय वाटतं, पहिली स्लाइड लागते, मी दुसऱ्या स्लाइड सुरू केलं. पहिली स्लाइड पाहिली का तुम्ही सर्वांनी? लेक्चरची पहिली स्लाइड वर सर तुम्हाला टाकतील ग्रुपवर. पहिल्या स्लाइडमध्ये माझा फोटो आहे, सरांचा फोटो आहे, टायटल आहे, प्रोग्रामचं हेडिंग आहे, सगळं आहे. ग्रुपवर आली आहे, तुमच्या ग्रुपवर आलं आहे ते बघा. ठीक आहे. हां, तर डेडिकेशन टुवर्ड्स युअर ड्युटी अँड वर्क. व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय डेडिकेशन? कॅन यू बी टेल? येस, आहे ना कन्फ्युजन? डेडिकेशन वर ते किती वेळ ऐकलंय आपण? ऐकलंय की नाही ऐकलंय? ऐकलंय ना? डेडिकेशन म्हणजे स्वतःला झोकून देणे, प्रामाणिकपणे आपलं काम करणे. व्हेरी सिंपल, इट्स व्हेरी सिंपल. लक्षात, जे काही काम माझ्या ड्युटीमध्ये आहे, जे काही काम मला अलॉट करण्यात आलं आहे, ते मी किती ऑनेस्टली करतो, किती सिन्सिअरली करतो. इट्स नथिंग बट अ डेडिकेशन. कामं करायच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, माहीत आहे तुम्हाला, आहे ना? त्या वेगळ्या सांगायची गरज नाही. आणि ज्यांना वारंवार बाहेर जायचं काम करत असेल ना, त्यांनी अशी साईडची चेअर घ्या प्लीज. सारखं उठून जाणे वगैरे करू नका. स्पीकर डिस्टर्ब कळते का तुम्हाला? सर एक रिक्वेस्ट तुम्हाला. हां, तर डेडिकेशन टुवर्ड्स युअर ड्युटी अँड वर्क मीन्स व्हॉट? किती प्रामाणिकपणे तुम्हाला जे काम दिलेलं आहे ते काम तुम्ही किती प्रामाणिकपणे, किती ऑनेस्टली करता. तर त्याकरता ह्या गोष्टी तुमच्या अंगात येण्याकरता कुठल्या क्वालिटीज तुमच्याजवळ पाहिजे. आपोआप येईल का रे सगळ्या गोष्टी? नाही. somewhere we have to start. Somewhere you have to start to become what you want to be in life. Okay? So there are certain qualities. There are certain qualities which should be get imbibed within you to become a successful person in life. Are you getting me? Opportunities knocks the door once in a while. Opportunities knocks the door once in a while. Wise people open the door and grab it. Wise people open the door and grab it. Others wash their clothes at the backyard. किती लोकांना कळलं का? सुवर्ण संधी तुमचा दरवाजा ठोठावते. सुवर्ण संधी तुमचा दरवाजा ठोठावते. हुशार लोक सुवर्ण संधी ओळखून दार उघडतात आणि तिला गळ्याशी घेतात. मूर्ख लोक मागे कपडे धुत राहतात. हे माझे वाक्य नाही. लक्षात, इंटरनॅशनल फेम ओरेटर शिव खेरा यांचे वाक्य. लक्षात. तर हे आपल्याला डिसाईड करायचं की व्हेअर आय स्टूड, व्हेअर आय स्टँड. आज हे लेक्चर सरांनी, संजय सरांनी तुमच्याकडे अरेंज केलं. सर मला मागेच बोलले होते, पण एनी हाऊ माझं शेड्यूल जमत नव्हतं. जेव्हा तुम्ही फ्री आहात तेव्हा मी फ्री नव्हतो, जेव्हा मी फ्री आहे तेव्हा तुमच्याकडे काहीतरी ॲक्टिव्हिटी सुरू असायच्या. यू आर क्वाईट लकी. व्हॉट आय वुड से, यू आर हॅव्हिंग सच अ व्हिजनरी प्रिन्सिपल डॉक्टर संजय सर. मी इथे आल्यानंतर त्यांच्याशी इंटरॅक्शन झालं, माझ्याशी इंटरॅक्शन झालं सरांचं, तर त्यांना मी बघितलं की त्यांना किती तळमळ आहे कर्मचाऱ्यांबद्दल आणि आपल्या स्टाफबद्दल. त्यांच्या प्रत्येक वाक्यातून ती तळमळ व्यक्त होतो. मी इतके कॉलेजेस फिरतो, सगळ्या प्रिन्सिपलशी इंटरॅक्शन करतो, पण संजय सरांची जी तळमळ मला दिसली कर्मचाऱ्याकरता, ती मला फार रिअरली दिसली. क्वाईट लकी. प्लीज गिव्ह अ क्लॅप टू हिम. Yeah. So you should be imbibed with certain qualities within yourself. Which is the first quality? Self-confidence. Which is the first quality? Self-confidence. What exactly was self-confidence? इकडे तिकडे बघू नका. मला विचारायचं तुम्हाला प्रत्यक्ष, मी तो प्रश्न विचारणार,
तुम्ही उत्तर नाही दिलं तर मी तुम्हाला देणार. मी परीक्षा घ्यायला आलो नाहीये, समजावून सांगायला आलोय. पण तुमच्या मेंदूला चालना कशी मिळेल? तुमचं डोकं काम करणं कसं सुरू करेल? त्या डोक्याला काम करायला शिकवायलाच तर आलोय ना. आयुष्य चाललं आपल्या कारपेंटरी करता करता, रंजा करता करता, फायलिंग करता करता, लेथ मशीनवर काम करता करता किंवा लॅबमध्ये प्रॅक्टिस करता करता. काय नवीन आपण केलं, काय नवीन आपण करू शकतो. मी लेक्चरच्या शेवटी जे तुम्हाला फॅक्च्युअल एक्झाम्पल्स कोट करील ना, तेव्हा तुम्हाला कळेल की व्हेअर यू स्टँड. तेव्हा तुम्हाला कळेल की व्हेअर यू स्टँड. तर फर्स्ट क्वालिटी इज सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. काय असतो रे आत्मविश्वास? तुम्ही मराठीबद्दल बोलला ती हरकत नाही, मला तुम्ही उत्तर इंग्रजीमध्ये दिलं पाहिजे असं काही अपेक्षा नाही. आपला विषय काय आहे तुम्हाला समजलं पाहिजे. कम्युनिकेशन इज नॉट द बॅरियर. इंग्लिशमध्ये बोला, हिंदीमध्ये बोला, मराठीमध्ये बोला. मला तेलुगू वगैरे येत नाही. तुम्ही तेलुगू बोला तर ठीक आहे, पण ह्या 3 भाषेत तुम्ही कम्युनिकेट करा आणि एक्स्ट्रोवर्ट व्हा. स्वतःला व्यक्त करायला शिका. स्वतःला व्यक्त करायला शिका. जेव्हा तुम्हाला काही गोष्ट विचारली जाते तो मित्रा मोबाईल नाही पाहायचा. काय सांगितलं मी? मोबाईल नाही पाहायचा सांगितलं ना मी. मग काय वेळ सगळ्यांसमोर थोडं उभं गेलं, तुम्हाला माझा अपमान झाला. मी आधीच इन्स्ट्रक्शन दिल्या ना, तर सगळ्यांनी मोबाईल खिशात ठेवा, एअर बोर्डवर दिला का आणि खिशात ठेवा. Are you getting me? If lecturer is, speaker is giving lecture to you and you are observing your mobile, you are disrespecting the person who is standing in front of you. Are you aware of the stature of me? Of which height myself is? Do you know? Because in the beginning I give very clear instructions. Isn't it? Why? Because you are not aware with your future. जीवनात काय करायचं हेच माहित नाही. जीवनात काय ध्येय आहे हेच माहित नाही. नोकरी लागली बस झालं, 9 to 5 नोकरी करून राहिले, विषय संपला. एवढंच जीवन आहे का? जीवनात खूप आनंद आहे, घेता आला पाहिजे. जीवन खूप चांगल्या पद्धतीने जगता येतं, जगता आलं पाहिजे. आणि ते जगता आलं येण्याकरता आपले अँटेना जे आहे, आपले मनोचक्षु जे आहे ते नेहमी उघडे पाहिजे. माझाच वाचतो अलग लक्षात. त्याच्याकरता आपले मनोचक्षु हे नेहमी उघडे पाहिजे, तरच रिसेप्टिव्ह होईल ना सिग्नलची. अच्छा ओके हां ओके हां नाही झालं येता हां, तरच रिसेप्टिव्ह होईल ना. काय आपण आधी तो अँटेनावाला टी व्ही वापरायचो. 13 काड्यांचा अँटेना, 15 काड्यांचा अँटेना, इकडे फिरव रे, तिकडे फिरव रे, तिकडे फिरव रे. मग कुठेतरी तो सिग्नल पकडायचा आणि मग घरी टी व्ही दिसायचा. अरे आला थांब बांधून ठेवच्या पोझिशन. काय व्हायचं? तो अँटेना परफेक्ट सिग्नल मिळायचे. तो सिग्नल रिसिव्ह करायचा, रिसिव्हरला द्यायचा आणि तुमच्या टी व्हीवर पिक्चर यायची. इतकं सिंपल लाईफ आहे मित्रांनो. लाईफ इतकं सिंपल आहे, आपण समजूनच घेत नाही. आत्मविश्वास, मी हे काम करू शकतो, हा मला असलेला विश्वास म्हणजे आत्मविश्वास. एखादं काम जेव्हा मी सुरू करतो करायला, सुरुवातीपासून जर मी नन्नाचा पाढा लावला, जमेल की नाही, होईल की नाही, करेल की नाही. आज या कॉलेजचे 7 लोक MPSC मध्ये चांगल्या पोस्टला सिलेक्ट होतात. किती अभिमानाची गोष्ट आहे, किती पोटेन्शियल आहे कॉलेजमध्ये. आय एम ऑब्झर्विंग एव्हरीथिंग सिन्स आय रीच दिस कॅम्पस. खूप छान कॉलेज आहे तुमचं आणि खूप सिनियर, खूप छान रेप्युटेशन आहे तुमच्या कॉलेज. मी इतक्या छान ऑर्गनायझेशनमध्ये आपण काम करतो, तर त्याचा बेनिफिट आपण आपल्या करिअरकरता करून घेतला पाहिजे ना, नाही घेतला पाहिजे? तर सेल्फ तो पण लाईट बंद करून द्या ना सर.
सेल्फ कॉन्फिडन्स. मी एखादं काम करू शकतो. आत्मविश्वास. व्हेरी बेसिक. सेल्फ कॉन्फिडन्स इज अ व्हेरी बेसिक सॉफ्ट स्किल. इट इज वन ऑफ द सॉफ्ट स्किल. 45 सॉफ्ट स्किल्स आहेत. किती? 45. माझं 6 दिवसांचं वर्कशॉप आहे, त्यात मी सगळे डिटेलमध्ये शिकवतो. पण जेव्हा आपलं शॉर्ट टर्म असतं त्या महत्त्वाचे आपण डिस्कस करतो. आत्मविश्वास सगळ्यांच्या लक्षात आला, कारण लहानपणापासून शिकत आलो आपण. टू बी ऑर नॉट टू बी मध्ये जर गुंतून राहिला तर काम होईल का? होईल की नाही, जमेल की नाही, करेल की नाही? वाय यू आर पॅसिमिस्टिक? येस, प्लीज फोकस टुवर्ड्स मी. प्लीज फोकस टुवर्ड्स. मोबाईल आले का तुम्ही? नाही नाही, माझ्याकडे बघा ना. व्हॉट आय एम से माझ्या ते आपण पॉईंट वाईज जाऊ. व्हॉट आय मीन से आपण पॉईंट वाईज जाऊ, पण तुम्ही फोकस करा. तुम्हाला त्या गोष्टीचं कळेल. ते तर मी सांगतोच आहे तुम्हाला. ओके, तर आत्मविश्वास कळला सगळ्यांना? ओके, नाव सेकंड इज ॲटिट्यूड. ॲटिट्यूड. पेन आहे का सगळ्यांकडे? एक एक्झरसाइज घेणार आहे मी. आहे पेन सगळ्यांकडे? सर मला तरी कागद द्यायला लावा ना सगळ्यांना. हा, म्हणजे 10 मिनिटांनी द्यायला चालेल. ॲटिट्यूड. कोणी सांगेल ॲटिट्यूड बद्दल? हा, येस, बोला सर. It's a characteristic of human being which come from his skill set, knowledge and all that. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून कोणी सांगेल ॲटिट्यूड? वन सेंटेन्स मिनिंग. Way to react to any situation. या Way to react to any situation. वे टू Way to रिॲक्ट एनी सिच्युएशन. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून मराठी सांगा. बिहेवियरल कॅरेक्टरिस्टिक. येस, अजून हा, प्रवृत्ती. येस, प्रवृत्ती. गुड, प्रवृत्ती. अजून कल पाहण्याचा कल. पाहण्याचा कल. येस, पाहण्याचा कल. ओके, अजून पाटकुरे कागद देता है क्या? बहुत सारे होना है यहाँ पे ऑडिटोरियम में है क्या आपके पास में? ॲटिट्यूड. पाटकुरे. ॲटिट्यूड मतलब नथिंग बट अ दृष्टिकोन. ॲटिट्यूड म्हणजे काय? दृष्टिकोन. एखाद्या घटनेकरता, एखाद्या चॅलेंज करता, एखाद्या कामाकरता तुम्ही कोण्या दृष्टिकोनातून बघता, दॅट इज नथिंग बट अ ॲटिट्यूड. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? ॲटिट्यूड. मग तो ॲटिट्यूड सकारात्मक असतो, नकारात्मक असतो, पॉझिटिव्ह पण असतो, निगेटिव्ह पण असतो, ऑप्टिमिस्टिक पण असतो, पेसिमिस्टिक पण असतो. Now you have to decide in which category you sit. Whether you are a pessimistic personality or whether you are a optimistic personality. Whether you are carrying positive attitude for the work which is in your hand, or you are carrying negative attitude for the work which is in your hand. And that attitude decides your progress in your life. That attitude decides your progress. सरांनी खूप छान पद्धतीने समजून सांगितलं, तुम्हाला आता माहीत पडलं. When you compare yourself with others, why don't you compare yourself for his positive qualities? ते करतो का आपण? आपण फक्त सर्व्हिस लेन मोजतो. आम्ही दोघं सोबतच लागलो होतो. अरे उसं सोबत लागल्याने झालं का मित्र? त्यानं 5 वर्षात किती कामं केले, तू किती कामं केले, याचं पण मूल्यमापन कर ना. याचं मूल्यमापन आम्ही प्रिन्सिपल लोक, HOD लोक, जे इंचार्ज लोक असतात ते करतात. होतं की नाही? मी तुम्हाला लेक्चर झाल्यावर एक्झाम्पल देईल ना, तुम्हाला विषय अजून चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. कळलं का? ॲटिट्यूड कळलं सर्वांना? दृष्टिकोन. तर जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. काय ठेवा? सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. होईल हे जेव्हा स्वतःला समजून सांगत चला. लक्षात बघा, तुमचं 40-45% तुमचं टेन्शन रिलीज होऊन जातं. होईल की नाही मनाची घालमेल करायची, BP वाढून घ्यायची, काहीच कारण नाही हो. अजिबात कारण नाही.
आणि त्याकरता तुम्हाला तुमच्या मनात अधिष्ठान पाहिजे, श्रद्धा पाहिजे, फेथ पाहिजे, ट्रस्ट पाहिजे. कुण्या देवाची भक्ती करत असाल हरकत नाही, पण ट्रस्ट गुरु पाहून घेतील, अक्कलकोटचे स्वामी पाहून घेतील, प्रत्येकाचं दैवत वेगळं असेल, अलक्ष गजानन बाबा पाहून घेतील. श्रद्धा ठेवा ना यार, करून तर बघा. बघा, जीवन सगळेच जगतात, आला दिवस सगळेच घालवतात, प्राणी सुद्धा घालवतात ना की नाही घालवत? पण आपल्यात आणि प्राण्यात फरक आहे. आपल्याला विचारशक्ती दिली आहे देवाने, दिली आहे ना. प्राण्यांकडे लिमिटेड आहे, तर त्याचा चांगला उपयोग करून चांगल्या पद्धतीने आपण आपलं जीवन हे जगलं पाहिजे. आणि त्याकरता काय पाहिजे? सकारात्मक दृष्टिकोन. कळलं? आता यापुढे तुम्ही स्वतःला समजून सांगा, मी कुठल्याही गोष्टीकडे, कुठल्याही हॅपनिंगकडे बघेल तर माझा दृष्टिकोन हा सकारात्मकच राहील, आणि तरच ते शक्य होईल. ओके, नाव आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. बाकीच्या नंतर घेतो. हा महत्वाचा मुद्दा आहे, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. कळलं? हा जनरली हां देऊन द्या सगळ्यांना. कागद आले का सगळ्यांचे? द्या ना वाटून द्या कागद सगळ्यांनी, द्या पटापट द्या. हां, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. बॉक्स म्हणजे काय? बॉक्स क्रिकेट खेळायला आहे तुम्ही लोक, महिला खेळतात ना जास्त बॉक्स क्रिकेट, तसाच हा बॉक्स आहे, तसाच हा बॉक्स आहे. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. थिंकिंग म्हणजे काय? विचार करणे, वेगळ्या पद्धतीने विचार करणे. वेगळ्या पद्धतीने म्हणजे एक्झॅक्ट काय? चाकोरीच्या बाहेरचा विचार करणे. वेगळ्या पद्धतीने विचार करणे म्हणजे काय? चाकोरीच्या बाहेरचा विचार करणे. इन्व्हेन्शन असेच होत नाहीत. इतक्या सायंटिस्ट इतके इन्व्हेन्शन आपल्याला दिले, ते असेच दिलेले नाहीत. मित्रा, पहिली स्लाइड घे बरं. तुमचं ऑब्झर्वेशन स्किल बघतो मी आता. हां येस, तुमचं ऑब्झर्वेशन स्किल बघतो मी आता. ठीक आहे, दिसतंय चित्र सर्वांना? आता मी विचारेन तेवढंच उत्तर मला द्यायचं. प्रत्येकाने मनात एक गोष्ट घ्या की तुला चित्रात काय दिसतंय. एकाच व्यक्तीने सगळ्या गोष्टी सांगायच्या नाही. एक गोष्ट सांगितली पुढे. चित्रात भरपूर गोष्टी आहेत. डिपेंड्स हाऊ यू ऑब्झर्व इट. डिपेंड्स हाऊ यू सी. हा, कोण सांगेल पहिलं? व्यक्ती कोण आहे? येस, सर आयझॅक न्यूटन. कोण आहे? सर. आपल्याकडचा गडी आहे का न्यूटन त्याला चहा घेऊन ये? नाही. जेव्हा सायंटिस्ट लोक असे मोठे लोक असतात त्यांचं नाव सुद्धा रिस्पेक्टफुल ठेवलं पाहिजे. ते सांगितल्याशिवाय लक्षात नाही. तुम्ही काय डोईंगली म्हणत नाही, न्यूटन आहे. अरे बाबा, न्यूटन जो आपल्याकडचा गडी आहे का राजा, त्याने किती महत्वाचे शोध लावले म्हणून आपण जगून राहिलो. मग थोडीशी तर आपल्या त्याच्यामध्ये श्रद्धा पाहिजे ना? नाही पाहिजे? बरोबर ना? तर कोण आहे? सर आयझॅक न्यूटन. अच्छा, बरं. दुसरं कोण सांगेल? अजून चित्रात काय दिसतंय? सगळ्यांजवळ पेन आहे ना? पेन घेऊन आता टीचिंग प्रोफेशनचा माणूस पेन नाही म्हणजे किती गोष्ट आहे. आपलं शस्त्र आहे पेन. हां, तलवार नाही विचारली तुला. शिवाजीचं लेक्चर असेल तुला म्हणत तलवार आणली का? येस, सांगा मॅडम, काय दिसतंय अजून? काय दिसत नाही चित्रात? ऍपल. व्हेरी गुड, ऍपल दिसतात. चला अजून पुढे. खाली पडत आहे. कोणी एकच सांगा ना. हा, अच्छा, आयझॅक न्यूटन इज थिंकिंग. गुड. झाडावरून ऍपल पडतोय. अजून मोशन दिसतंय. कुठं मोशन दिसलं बघ? अच्छा, ते ऍपल पडण्यात. बरं, गुड. अजून मून आहे. येस, गुड, व्हेरी गुड, गुड ऑब्झर्वेशन. अजून
झाड आहे, येस झाड आहे ना, रिअली झाड आहे तिथे. अजून फर्स्ट पोर्ट्रेटमध्ये त्यांचा डिटेल दिलेला काय म्हटलं? फर्स्ट हाफ मध्ये हां ओरिजिनल पिक्चर शो केलेला या त्यांचा मोठा चेहरा शो केलेला आहे. गुड गुड. अजून झाडाखाली बसलेले आयझॅक न्यूटन. आयझॅक सर आयझॅक न्यूटन झाडाखाली बसलेले आहे. गुड. अजून जमिनीवर बसलेले आहेत. जमिनीवर बसले आहे. येस ऑब्झर्वेशन. मी तुम्हाला विसरलो, जे तुम्हाला चित्रात दिसतं ते तुम्ही सांगायचं. हा? गवतावर बसले. येस चिंतन सुरू आहे. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. काही ऍपल झाडाला आहे, काही ऍपल हवेत आहे, काही आली खाली आहे. गुड, व्हेरी गुड. अजून काय म्हटलं? अच्छा ठीक आहे, चित्र आहे समजा. हां. यार आता ते मला सांगू दे ना मित्रा, ते पण तू सांगशील का यार? या बाकी लोकांना माहित नाही ना. हा येस. अजून पंढरपूरच्या स्वेरी कॉलेजला गेलो, 4000 विद्यार्थी. आलं लक्षात? हा मोठा ऑडिटोरियम आहे, सगळं मग सरांशी बोललो मी. आणि जवळपास 300-350 स्टाफ टीचिंग मागीची फुल असं सगळे प्रश्न विचारून झाले, तरी मी अजून करायचं. एक पोरग उभं झालं, सर न्यूटन सरांनी लाल झगा घातला आहे ना. मी विचारलं चित्रात काय दिसतंय, मग दुसरा उभा झाला सर त्यांनी येलो ट्राउझर घातली आहे. मी विचारतोय तुम्हाला चित्रात काय दिसतंय, चित्रात काय दिसतंय. तर या सगळ्या गोष्टी दिसल्या आपल्याला. बरं आता मला सांगा, या चित्रातून कोणाला काही बोध होतोय का? He is thinking out of the box. ही इज थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स. अच्छा अजून येस कोण सांगेल? हा बोल. सर ते पडणाऱ्या ऍपलला ऑब्झर्व करत होते, पडलेला नाही. अच्छा पडणारे आपण ऑब्झर्व करतायत, पडलेले नाही. अच्छा अजून गुड. सफरचंद झाडावरून खाली कसं काय पडतंय याबद्दल ते विचार करतायत. गुड गुड. अजून येस इव्हनिंगला बसलाय. व्हेरी गुड. दिस इज द ऑब्झर्वेशन. चंद्र दिसतोय क्लिअरली म्हणजे रात्र किंवा संध्याकाळ आहे. येस गुड. अजून ऍपलची संख्या 5च आहे फक्त. हा ऍपलची संख्या 5च आहे. अच्छा ठीक आहे ना. आता झाड काही मोठं दाखवता नाही आलं. ओके. अजून नाही जरुरी नाही. एक जण काय म्हणे, सर आपण लहान असं नसते. अरे म्हटलं बाबा ते चित्र आहे रे. ऍपलचे 2 कलर आहे ना. ओके ओके. हा अजून संध्याकाळीच बसलेत ते, संध्याकाळीच बसलेत. येस. हा आता मुद्द्यावर येऊ. ठीक आहे. न्यूटन साहेब काय विचार करत आहे? ऍपल खालीच का बरं पडलं? व्हेरी गुड. सगळ्यांच्या लक्षात आलं का? नाही आलं? ऍपल खालीच का बरं पडलं हा विचार न्यूटन साहेब करतात आहेत. डू यू मीन दॅट व्हेन ऍपल वॉज फॉलिंग ऑन द हेड ऑफ न्यूटन इन द युरोप, डज नॉट मँगो फॉल ऑन अवर हेड इन अवर इंडिया? येस. आपल्या भारतात आंबा आपल्या डोक्यावर पडत होता की नाही? आमराईमध्ये गेले आहेत का लहानपणी? माडात नारळ वरून खाली पडतं की नाही? कोकणात म्हणा की कुठे म्हणा, निसर्गाचा नियम आहे, कुठली वरून येणारी गोष्ट ती खाली पडते. मग न्यूटन साहेबांच्या डोक्यात जो विचार आला का बाहेर ऍपल खालीच का नाही पडलं, वर का नाही गेलं? ऍपल खालीच का पडलं, वर का नाही गेलं हा विचार आमच्या डोक्यात का नाही आला त्यावेळेस? तो मानव होता, आपण मानव होतो. आपल्याकडे येस दिस इज आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. दिस इज आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. इज इट क्लिअर टू यू? चाकोरी बाहेरचा विचार केला तरच इन्व्हेन्शन होतं. चाकोरी बाहेरचा विचार केला तरच इन्व्हेन्शन होतं, शोध होतो. अजून चित्रात काय? स्टोरी संपली नाहीये, चित्रात अजून काय? ओके. हा असा विचार करताय ना, हिज थिंकिंग. असा हात लावलाय की नाही आपण, नाही का असं विचार करत राहतो तसं आहे. हा येस. अच्छा ओके. नाही रे ते डाग आहे, आपण असं खाल्लेले नाहीये. अच्छा ठीक आहे, खाल्लेले बघ खाल्ले. येस यू आर ऑन द व्हर्ज ऑफ कम्प्लिशन.
तुम्ही सगळे मुद्दे सांगितले. आता महत्वाचा मुद्दा सांगा, मग आपण पुढे जाऊ. सर वरचा फोटो हा शोध लावल्यानंतरचा दिसतोय. नाही तसं नाही. हां येस, सांगा मित्रांनो, सांगा. आउट ऑफ द थिंग सांगितलं, तुम्ही अर्थ सांगितलं, पूर्ण सांगा ना. नाही नाही तसं आहे, तो फेमस होण्याकरता इन्व्हेन्शन नाही केलं त्यांनी. योगायोग आहे सर. योगायोग आहे काय, खाली पडलं योगायोग आहे. ते चंद्राखाली बसणे, ते शांततेत म्हणजे थोडा अच्छा अच्छा, निवांत बसले होते, बरोबर आहे ना. ते गार्डन मध्ये जाऊन निवांत बसले होते, पण त्यांना सुद्धा माहित नव्हतं, आपल्याला सुद्धा माहित नव्हतं की मनकाईंड म्हणजे मानवजात इतकं मोठं इन्व्हेन्शन मिळणार आहे. मित्रांनी अर्थ सांगितलं आउट ऑफ द थिंकिंग. त्यांनी सरांनी सर किंवा ॲपल खाली का पडला, वर का नाही गेला. त्यांना चालना कुठून मिळाली इन्व्हेन्शन करायला, ते चित्रात आहे, ते सांगा, नाही तर मग पुढे जाऊ. हा ठीक आहे, हा ते पडताना तर ठीक आहे. इन्व्हेन्शन करायची चालना त्यांना कुठून झाली? निसर्ग. ये सर, यांच्या टाळी वाजा, सरांच्या टाळी वाजा. चंद्र कानी खाली पडला, आकाशात चंद्र पण दिसतोय, तो कानी खाली पडला, मग ॲपलच का खाली पडतंय? आणि जगाला गुरुत्वाकर्षणाचे इन्व्हेन्शन मिळालं, नियम मिळाले. आता आपण G09.8 वापरतो ना, 22 सप्तमांश कॅल्क्युलेशन करताना वगैरे, ही साहेबांची देण आहे. कुणाची? सर आयझॅक न्यूटन. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. आर यू ॲग्री विथ मी? जेव्हा ॲपल त्यांच्या डोक्यावर, तेव्हा भारतात चंद्र दिसत नव्हता का? तिकीट दिसत होतं तेव्हा, दिसत होता ना. तर आउट ऑफ बॅक थिंकिंगची हॅबिट जर तुम्ही लावली तर तुमचं माइंड इन्व्हेन्शननी काम करतं. गॉट इट? गुड. तुम्हाला सर्वांना आता पेज दिलाय, ABCD 26 पर्यंत लिहा. असं आडवं लिहा ना, बरोबर आहे असं. हे बघा, ABCD 26. ABCD 26 लेटर्स लिहा आणि 2 लाईनच्या मध्ये जागा सोडा, कारण त्याच्या काही तुम्हाला नंबर द्यायचे. A ला 1, B ला 2, C ला 3 असं. दोन लाईनच्या मध्ये जागा सोडा, त्यात तुम्हाला खाली नंबर द्यायचे. हो मित्रा, वा छान. देव तुझं भलं करू. आज काम आहे, घसा खूप सुकतोय, सारखं पाणी प्यावं लागतं. नाही पाणी ते चांगलं पाणी, सारखा घसा सुकतोय माझा. झालं सर्वांचं लिहून? हा, झालं सर्वांचं लिहून? हा, लिहिलं सर. आता पहिला शब्द लिहा, सेल्फ कॉन्फिडन्स. SELF लिहा. आता बघा, A ची फिगर किती आहे? 1. B किती आहे? 2. C किती आहे? 3. आलं लक्षात? सेल्फ कॉन्फिडन्स लिहा, त्याच्या खाली त्याचे नंबर लिहा त्या लेटर्सचे. त्याच्या खाली त्या लेटर्सचे नंबर लिहा, करा टोटल. फक्त सेल्फ कॉन्फिडन्स दोघांची. सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स हा एक शब्द आहे नाही. तर तुम्ही सगळ्यांचे नंबर्स लिहा खाली आणि त्याची टोटल करा. किती आली?
किती आली टोटल सेल्फ कॉन्फिडन्सची? या चहा पिऊन घ्या पटकन, मग करा पण लवकर. सगळं करा पण. तुम्हाला शिकायचं आहे जीवनात काही तर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. नाही मेरे लिए वो कर रहा है असा ॲटिट्यूड ठेवणं. की तुमची स्कोअरशीट चेक करणार आहे आणि जमा करून सरांकडे देणार आहे. 120. सगळ्याच्या शीट मी जमा करणार आहे बरं. 120. किती आला? 120. 420 येऊन राहिलं. 120. 120 येऊन राहिलं. 106 106 106 आलं. मी चुकलो का मग? 15 3 18 24 30 फक्त कॉन्फिडन्स वर्ड आहे. ओके हां कॉन्फिडन्स. फक्त हां कॉन्फिडन्स येस येस कॉन्फिडन्स सॉरी कॉन्फिडन्स हां. ओनली कॉन्फिडन्स 64. हां किती आला? 64 64. म्हणजे तुमच्या यशात तुमच्या कामाच्या यशात 64 आली सगळ्यांची. कॉन्फिडन्सची 64. नुसतं कॉन्फिडन्स घ्यायचं. नाही सेल्फ नाही घ्यायचं, नुसतं कॉन्फिडन्स. 78. म्हणजे बिलो 100 आहे. बिलो 100 आला ठीक आहे. तर तुमच्या यशात तुमच्या कोण्याही कामामध्ये सेल्फ कॉन्फिडन्सचा रोल किती आहे? 78%. 78% का तुमची टोटल जे घेऊन राहिली. ठीक आहे. आता हार्डवर्क घ्या. 14 आहे. हार्डवर्क घ्या. हां घेतलं का? हां आता इथे आलो होतो. ओ जो आहे हार्डवर्क किती येत आहे? 15 आहे. हां इथे n पाहिजे. तुमच्या कुठल्याही कामाच्या यशामध्ये तुम्ही करत नाही ऍड करावं लागतं. तो घ्या. तुम्हाला जमा करायचे प्रिन्सिपल सरांकडे जमा करायची तुमचे त्या नाव पण लिहायचं आहे तुम्हाला नंतर. n नव्हता. जुनाट आपण टाळाटाळ करतो म्हणून तो मागं राहतो. माझ्याकरता तो पेपर लिहील, माझ्याकरता तो काम करेल, पण मला बरोबरी सगळ्या गोष्टी पाहिजे. असं कसं होणार? असं होईल का? 78 किती आलं हार्डवर्क? हार्डवर्क हां 98 98 आलं ना. सो इन युअर सक्सेस युअर हार्डवर्क प्लेज 98% रोल. हे झालं का सगळ्यांचं हार्डवर्क आणि हे? तुम्ही म्हणाल सर तुम्ही त्याच्या हा दिला आम्हाला पिऊ देऊन नाही राहिले नाही का? तुम्ही बोलून राहिलो मित्रांनो. हां हां आता घ्या नॉलेजचा रोल. आता यार हां मी ते असं सांगायला नाही पाहिजे नाही का. नॉलेज घ्या नॉलेज. मग तिथंच पाहून लिहितील नाही का. लिहा KNOW नॉलेजचं स्पेलिंग लिहा, खाली त्याचे फिगर लिहा आणि टोटल करा. मिशन टेनिस चार्ट होईल ना मला. झालं का मित्र? चहा देऊन झालं सगळ्यांना? तुझं बाकी आहे ना? अरे नाही नाही ठीक आहे सर. नाही नाही, नाही नाही मला पण देऊन टाकतो. माझा कप नेला का? बरं दे त्यात दे. रुद्र सरांना चहा दे, तिकडे चहा दे, मला दे. संपलं? हा ना बरं असं ठीक आहे ओके. आणतो हां किती आलं? 96. The role of knowledge in your success in workplace 96. the role of 96%. आता आपण पाहू येस लकचा भागा किती? अरे यार लकचा किती पर्सेंट आहे बघा. LUCK किती येत आहे? 12 हां 47 आलं का सगळ्यांचं? येस सर. बघा बरं तुम्ही पेपर लिहा. तुमचा पेपर जमा होणार आहे सांगून राहिलो मी. टेक इट सिरियसली. काय लोकांना गंमत वाटते सर गंमत करताय म्हणून. मी गंमत नाही करताय. नंतर तुमचे पेपर मी तुमचं नाव लिहून मी घेणार आहे आणि त्यावरून आम्ही जज करणार आहोत की हाऊ सिन्सिअर XYZ इज, हाऊ ओबिडियंटली ही ओबेज द इन्स्ट्रक्शन.
दिलेल्या सूचनांचं पालन तुम्ही किती सिन्सिअरली करता हे तुमचं कागद बोलणार आहे. तुमचा कागद ते आम्हाला सांगणार आहे की हाऊ सिन्सिअर यू टुवर्ड्स युअर ड्युटी अँड द इन्स्ट्रक्शन्स ऑफ द सिनियर. ठीक आहे, चला पुढे जाऊ. लक 47% म्हणजे तुम्ही ते नेहमी नशिबाला दोष देता. तुम्ही तर नेहमी नशिबाला दोष देता, माझ्या नशिबातच नाही देता की नाही. अरे यार मेरा लक ही खराब चल रहा है, अरे यार मेरे लक में ही नहीं है. लक तर 47% आहे बघ. आर यू गेटिंग मी? ज्याला मेहनत करायची नाही जीवनात, द पीपल हू हेजिटेट टू हार्ड वर्क इन लाइफ always blame their luck. मेरे नसीब में ही नहीं. आजपासून तुमचा लाईन ऑफ थिंकिंगचा पॅटर्नच चेंज झाला पाहिजे. इतरांना दोष देण्यापेक्षा, परिस्थितीला दोष देण्यापेक्षा माझ्यामध्ये काय कमतरता आहे याचा विचार करा ना पहिले. माझ्यामध्ये काय कमतरता आहे याचा विचार करा ना. गणपतवाणी विडी पितांना चावायचा नुसतीच काळी. गणपतवाणी विडी पितांना चावायचा नुसताच काळी आणि म्हणायचा या जागेवर बांधीन मी माडी. काय म्हणायचा? या जागेवर बांधेन मी माडी. कोणाची कविता आहे? येस येस कोणती बोल. बाब बोरकर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सरांना क्लॅप द्या. अरे या गोष्टी माहीत पाहिजे. हे खूप खूप जनरल नॉलेज आपण शाळा शिकलोय आपण सगळेजण. पण काय आजची पिढीनं मागे पाठ पुढे सपाट असा कार्यक्रम आहे. मला आजही मी 7वी 8वी 9वी कविता शिकलो त्या सगळ्या मुखोद्गत आहे. तेव्हा आमचा अभ्यास असा करून घेतला जायचा. त्या गणपतवाणी या कवितेमध्ये बाबू बोरकरांनी ऑप्टिमिझम शिकवलाय. काय शिकवलाय? ऑप्टिमिझम, सकारात्मक विचार शिकवलाय. हा सकारात्मक विचार आम्हाला शाळेत आमचे सर शिकवायचे. गोखले सर होते आणि सॉरी तारा गिरगावकर मॅडम होते. मी विवेकानंद विद्यालय शिवाजीनगर यवतमाळचा विद्यार्थी आहे. असं कसून करून घ्यायचं आमच्याकडनं सगळं काम सर. आणि पूर्ण स्टाफ सगळा ब्राह्मण स्टाफ होता, ब्राह्मीण. बिलकुल शिस्तबद्ध कार्यक्रम. सकाळी 6:30ला कॉलेज आमची शाळा सुरू व्हायची आणि 6:30च्या 5 मिनिटं आधी जयोस्तुते महन मंगले शिवास्पदे ती रेकॉर्ड चालायची. ती रेकॉर्ड 200 मीटरपर्यंत ऐकू यायची शाळेत. जशी रेकॉर्ड ऐकू आली आम्ही दप्तर डोक्यावर घेऊन धावत पडायचो. 6:30च्या आतमध्ये गेटमध्ये गेलं पाहिजे. नाही तर 6:30ला गेट बंद आणि 15 मिनिटाची प्रार्थना झाली की आतमध्ये जायचं. मग छडी खायची हातावर वळ. शिवळ नाही सर उपचार ठीक आहे पण थंडी तर वळ खूप भारी जाते. असा हात काळा निळा होऊन जायचा. लक्षात? असा हात काळा निळा होऊन जायचा आणि मग त्या हाताने दप्तर उचलणं व्हायचं आणि मग तास 1.5 तास त्याचा हात करत राहायचं. ती आठवण, ती शिस्त आम्हाला शाळेने लावली. तेव्हा एक म्हण होती बा, छडी लागे छमछम विद्या ही घमघम. आता छडी नाही विद्या नाही, सगळा आनंदच आहे ना. मी इतक्या ठिकाणी बसून मित्रांनो तुम्हाला सांगतो, मी लाईफचं सायन्स एवढं सांगतो. काही लोक मख्ख चेहऱ्याने बसून असतात. अरे बाबा तू मानव प्राणी आहे ना, मानव प्राणी आहेस ना, मग तुझा चेहरा काही ते बोलका पाहिजे, काही ते चेहरा रिॲक्शन दिसली पाहिजे, नाही पाहिजे. तर असं राहू नका. अलर्ट रहा, अटेंटिव्ह रहा, लाईव्ह रहा. जिंदगी जिंदा दिली का नाम है, मुर्दा दिल क्या खाक जिया करते. ठरवा आता तुमचा दिल मुर्दा आहे की जिंदा आहे. जीवन कसं जगायचं, माझं जीवन कसं जगायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. माझं जीवन परीस व्हावं, सोनं व्हावं की दगड व्हावं. माझं जीवन सोनं व्हावं, परीस व्हावं की दगड व्हावं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. कळतंय का? मग का तुम्ही ठरवू शकत नाही? कारण तुम्ही विचारच करत नाही. चालते पडत, तुम्ही विचारच करत नाही, तुम्ही विचारच करत नाही, त्यामुळे तुम्ही ठरवू शकत नाही.